आज आपण जाणार आहोत अहमदनगर जिल्ह्यामधल्या शिर्डीमध्ये। जगभरातल्या भाविकांच्या गर्दीनं 12ही महिने गजबजलेलं असणारं शिर्डी हे सध्या नगरपालिकेच्या निवडणुकांच्या निमित्तानं राजकीय दावे आणि प्रतिदाव्यांनी दणाणून गेलंय। शिर्डी नगरपालिकेत बहुमत काँग्रेसचं आणि नगराध्यक्ष विरोधकांचा अशी विचित्र परिस्थिती पाहायला मिळते। राजकीय साठमारीमध्ये जागतिक तीर्थस्थळ असलेल्या शिर्डीचा म्हणावा तितकासा विकास झालेला नाहीये। अनेक मूलभूत समस्या भक्तांसह शिर्डीकरांना सतावतात। काय शिर्डीकरांचे प्रश्न आपल्याला जाणून घ्यायचे आहेत, मात्र तत्पूर्वी शिर्डी नगरपालिकेमधल्या पक्षीय बलाबलावर एक नजर टाकूया। शिर्डी नगरपालिकेमध्ये भाजपचे 3 नगरसेवक, शिवसेनेचे 2, राष्ट्रवादी काँग्रेसचे 3 आणि काँग्रेसचे 9 नगरसेवक आहेत। काँग्रेसची या ठिकाणी सत्ता आहे। आणि आता शिर्डी नगरपालिकेच्या नाक्यावर जाऊया आणि जाणून घेऊया तिथले प्रश्न। नगरपालिकेच्या नाक्यावर आज आम्ही आलोय शिर्डीमध्ये। देशातल्याच नाही तर जगभरातल्या करोडो भाविकांचं श्रद्धास्थान असलेलं शिर्डी। खरं तर साईबाबांनी श्रद्धा आणि सबुरीची शिकवण दिली आणि त्या माध्यमातून सेवेचा वसा घ्यायचा संस्कार दिला। हा संस्कार या गावामध्ये किती रुजला? नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं नगरपालिकेच्या कामकाजाचा लेखाजोखा घेण्यासाठी आज आम्ही शिर्डीत आलोय। नगराध्यक्षांपासून आपण सुरुवात करू। ताई, मला सांगा की काय काय कामं झाली, कारण देशाचं जगाचं एक फार मोठं क्षेत्र म्हणून शिर्डी ओळखलं जातं, परंतु सार्वजनिक सुविधा ज्या आहेत त्याची वानवा दिसती। अनेक मोठे प्रकल्प जे अपेक्षित होते इथे या गावाची एक नवी ओळख निर्माण करणारे, हे फारसे झाले दिसत नाहीये। आपली कारकीर्द कशी राहिली, काय आपण केलं? तसं बघायला गेलं तर साईबाबा विश्वस्त मंडळ नसल्यामुळे शिर्डी नगर पंचायतीकडे पैशाचा एवढा प्रादुर्भाव नसल्यामुळे त्यामुळे आम्हाला ही कामं करता आली नाही। पण आता विश्वस्त मंडळ आल्यामुळे आम्हाला राज्य शासनाकडून आणि केंद्र शासनाकडून प्रत्यक्ष आता निधी पण जो आहे तो पण उपलब्ध होणार आहे। त्या माध्यमातून 2018ला बाबांची शताब्दी ही चांगल्या पद्धतीने होणार आहे आणि जे साईभक्तांना जे पाहिजे, ज्या सुविधा पाहिजे त्या सर्व सुविधा या माध्यमातून मिळणार आहेत। आपण विरोधकांकडे जाऊ। मला सांगा, ताई म्हणतायत की पाण्याचा प्रश्न असेल, आरोग्याचे प्रश्न असतील, सगळे सार्वजनिक सुविधांचे प्रश्न सुटलेत, आपल्याला पटतंय का? पाणी पुरवठा जी आमची 2031 पर्यंतची पाणी पुरवठा योजना होती, त्या पाणी पुरवठा योजनेला गळती काही प्रमाणात लागली होती, म्हणून आम्ही पाणी पुरवठा देऊ शकलो नाही। आणि आता ह्या ताई म्हणल्या नगराध्यक्षा, या मुळात म्हणजे आमच्याबरोबर त्यांनी काम केलेलं आहे। त्या काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार आहे आणि पण काही कारणास्तव त्या पलीकडे गेल्या आणि त्यांनी दावा केला का मी विरोधात बसले, पण ते विरोधात नाही, ते आमच्याच आहे। आणि जे काम झालं ते सुद्धा राधाकृष्ण विखे पाटलांच्या माध्यमातून त्यांनी केलेलं आहे। ठीक आहे, म्हणजे आता विरोधक कोण आणि सत्ताधारी कोण हा जरा गमतीचा भाग आहे। काय मत आहे तुमचं? आताचा जो दावा प्रतिदावा आहे की आमच्या आता नगराध्यक्ष जे आहेत त्या मुळात काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आल्या, काही कारणास्तव गेल्या असतील माहीत नाही, पण काम करताना जे आजपर्यंत जी कामं झाली ती बऱ्यापैकी झाली। थोडंसं पाण्याचा जो विषय म्हणाल तर त्या तलावाची गळती, त्याला जिओ मेमोरीन पेपर टाकणं, हे बाकीचे राहिलेले काम आहे। कचऱ्याचा विषय, शिर्डी एवढी अफाट वाढली की त्याचं नियोजन आज काही अंशी आम्हीचा 16 कोटी रुपयाचा घनकचरा व्यवस्थापनाचा जो प्रकल्प आहे तो शासनाकडे प्रलंबित आहे। मला सांगा, अवघ्या 2 किलोमीटरचा परिघ आहे शिर्डीचा, 700 लॉजेस आहेत, लाखो लोक येतात, परंतु त्यांना दिवसभर इथे थांबता यावं, त्यांनी इथे थांबावं म्हणून अशी कुठली विकास कामं नगरपालिकेकडून दिसत नाही। सगळे जरी तुम्ही सत्ताधारी असले किंवा विरोधक असले, राजकीय पक्ष म्हणून हे अपयश वाटत नाही का सगळ्यांना? याच्यामध्ये प्रामुख्याने काही 2-3 गोष्टी घेतल्या पाहिजे का। मुळात शिर्डीमध्ये वाढणारी गुन्हेगारी, शिर्डीमध्ये युवकांना मिळणारं सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथल्या कुठल्या प्रकारचं क्रीडा संकुलन नाही आमच्याकडे। पत्रकार आता माझ्यासोबत आहेत, सर सांगा की जे काही चाललेलं आहे, दावे प्रतिदावे होत आहे, श्रेय घेतलं जात आहे, वस्तुस्थिती काय, विकास कामं झालीत का आणि आजची परिस्थिती काय? नाही, माझ्या दृष्टीने असं आहे की हे जे भौतिक विकास आहे, रस्ते आहे, पाणी आहे, स्वच्छतेचा विषय आहे, हे होत राहतील। इथे आलेल्या भक्ताला जेव्हा तुम्ही एखाद्या कुटुंबासारखी वागणूक द्याल, त्याला जेव्हा ठेस लागेल आणि जेव्हा आपल्या डोळ्यात पाणी येईल तेव्हा तो जिव्हाळा निर्माण होईल, तेव्हा तो भक्त वारंवार इथे येईल। इथं इथली शिर्डी असं स्पॉट आहे का इथं जर चांगलं केलं तर देशभर जातं, वाईट केलं तर देशभर जातं। इथला जो कचरा समस्या आहे, इथं रोगराई पसरते, इथली रोगराई देशभर पोहोचू शकते, पण तुम्ही जर चांगलं केलं ते पण देशभर पोहोचू शकतं। मला एक कळत नाही की देशाच्या नाही जगावर शिर्डी, जगाच्या नकाशावर शिर्डी हे फार मोठं स्थान आहे, परंतु अजूनही कचऱ्यासाठी डम्पिंग ग्राउंड नाही,
रस्ते नाही, अशा मूलभूत सुविधांचा अजूनही वानवा आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये यातले कुठले मुद्दे प्रामुख्याने येतील? यामध्ये प्रथमतः आम्ही जे 11 एकर जागा नगरपंचायत माध्यमातून घेतली होती, तेव्हा अनुषंगाने काही एनओस्या कचरा टाकण्यासाठी ते राहिल्या होत्या. वास्तविक 12.5 वर्ष ज्यांच्याकडे होते त्यांनी या गोष्टी केल्या नाही. त्यानंतर ज्यावेळी आम्ही आलो तर जवळजवळ कचऱ्याचा प्रश्न वर्षभर पुरेल इतका आम्ही पूर्ण केलेला आहे. अख्ख्या गावात आम्ही फिरलो, एक सार्वजनिक शौचालय आम्हाला दिसलं नाही. तर ते सार्वजनिक शौचालय आता आमच्या लक्ष्मीनगरच्या शेजारी जे स्मशानभूमी आहे तिथं आता 12 बाथरूमचं काम आता जे चालू आहे. 8 दिवसात ते पूर्णपणे वर्ष लागले 12 बाथरूम बांधायला. ते आता सत्ता आमची 2.5 वर्ष झाली. त्याच्यामुळे आता आम्ही त्या प्रयत्न केले. जो वडा घाण होता तोही एकदम स्वच्छ केला. त्याच्या शेजारी 12 साई भक्तांसाठी बाथरूमही बांधले आहे. शिर्डीत महिना कचरा उचलला जात नाही. ही परिस्थिती 2 वर्षात उपलब्ध झालेली नाही. यासाठी 12.5 वर्ष ज्यांनी राज्य केलं ते यासाठी जबाबदार आहे. जवळपास 25 एकरचं पाण्याचं तळ असताना त्या तळ्याला मेमरी सीट का टाकलं नाही? त्या तळ्यातून जे पाणी अनधिकृतरित्या चोरतात त्यांच्यावर कारवाई कोण करून देत नाही? 10 एकरची कचरा डेपोसाठी जागा घेतली. आपण जर साधी 1 गुंठ जागा घ्यायला गेलो घरी तर आपण अगोदर ती जागेची चतुर्सीमा बघतो, तिला कंपाऊंड करून घेतो. 10 एकर जागा घेताना नगरपालिकेच्या तत्कालीन सत्ताधाऱ्यांना त्या ठिकाणचे एनओसी घ्यावंसं वाटलं नाही. त्या जागा मालकाकडून त्या जागेला कंपाऊंड करून घ्यावंसं वाटलं नाही. मग ही जबाबदारी कोणाची आहे? सांगा, काय मत आहे तुमचं? मुळातच या शिर्डीचा संपूर्ण विकास हा मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या माध्यमातून सुरू होता आणि गेली 12.5 वर्ष या ठिकाणी सत्ता होती आणि त्यावेळेस कधी कचऱ्याचा प्रश्न उद्भवला नाही. ज्यावेळेस आता जे 2.5 वर्ष याच्यात उद्भवला म्हणजे कुठंतरी हे सोडवण्यासाठी कमी पडली. आणि जो आता त्यांनी जो मुद्दा मांडला होता की 22.5 कोटी रुपये त्यांनी मंजूर करून आणलेत, पण ते विशेष नामदार साहेबांच्या विशेष प्रयत्नांनी आणि त्यावेळेसचे उपनगराध्यक्ष असतील, बांधकाम सभापती असतील, त्यांच्या विशेष प्रयत्नांनी हा निधी आला आणि म्हणून हा शिर्डीचा विकास होऊ शकला. मला सांगा, 2.5 वर्ष तुमच्या कार्यकाळात हे सगळं झालं असं म्हणतात? नाही, हे चुकीचं आहे. यांनी त्यावेळेस प्रस्ताव मांडले होते, मग त्यांच्या काळामध्ये काय रोडची कामं चालू केले नाही. यांनी फक्त प्रस्ताव ठेवले तिथं. हा पाठपुरावा आम्ही केलेला आहे. आपण बघू शकतोय शिर्डीची परिस्थिती आपण सगळी जाणून घेतली. खरं तर ज्या पद्धतीनं तिरुपती बालाजी असेल किंवा देशातले इतर मोठमोठी देवस्थानं आहे, तसं एक फार मोठं धार्मिक क्षेत्र होण्याची क्षमता साईबाबांच्या सानिध्यामुळे किंवा त्यांच्या परिस्पर्शामुळे शिर्डीला मिळाली आहे. परंतु दुर्दैवाने अजूनपर्यंत या संधीचं सोनं झालेलं नाही. एकीकडे शिर्डीहून विमानसेवा सुरू करण्याचे स्वप्न बघितले जात आहे आणि दुसरीकडे पायाभूत सुविधांची सुद्धा शिर्डीमध्ये वानवा आहे. येणाऱ्या निवडणुकीत या सगळ्या गोष्टींचा उहापोह केला जाईल आणि त्याच्यावरच इथल्या निवडणुकीचा निकाल ठरेल. नगरपालिकेच्या नाक्यावर आज आपण इथेच थांबणार आहोत. उद्या पुन्हा भेटू एका नव्या नगरपालिकेच्या नाक्यावर. तोपर्यंत तुम्ही पाहता एबीपी माझा. कॅमेरामन किरण कडारेसह सागर वैद्य, एबीपी माझा, शिर्डी.